ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी डोंबिवली की, जहां डोंबिवली पश्चिम अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर मेडिकल कैंप का आयोजन किया गया। साथ ही बात होगी डोंबिवली की, जहां भाजपा युवा मोर्चा सचिव योगेंद्र भोई ने दी लोगों को शुभकामनाएं। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से होगी चर्चा। डोंबिवली पश्चिम देवीचा पाड़ा गांव देवी मंदिर में डोंबिवली भाजपा युवा मोर्चा सचिव योगेंद्र भोई के ओर से मेडिकल कैंप का आयोजन किया गया। 8 मार्च अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के साथ साथ योगेंद्र भोई का जन्मदिन भी रहता है। वहीं बता दें, योगेंद्र ने अपने वार्ड के सभी नागरिकों के लिए रक्तदान शिविर और अर्थव आई हॉस्पिटल की ओर से नेत्र चिकित्सा शिविर का आयोजन किया गया। वार्ड के सभी महिलाओं ने शिविर का लाभ लिया। वहीं इस आयोजन के अवसर पर अर्थव आई हॉस्पिटल के डॉक्टर प्रियंका भोईर, विजय पनवेलकर, आदित्य उपाध्याय, स्थानीय समाज सेवक यशवंत भोईर, स्वप्निल यशवंत भोईर, विक्रम भोईर, विवेक गधारी, सतीश मुंबईकर आदि गणमान्य और पदाधिकारी के सहयोग से शिविर का आयोजन सफलतापूर्वक किया गया। नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका भोईर, मी नेत्ररोग तज्ञ आहे। आजकाल कसं आहे की स्क्रीनिंग जास्त असल्यामुळे डोळ्यांचे आजार बरेच जाणवतात आणि दिसून येतात। डोळ्यांची काळजी घेण्यासाठी एक तर रुटीन चेकअप तुमचे असले पाहिजे, वर्षातून एक चेकअप रुटीनली झालेला पाहिजे। तर तुमच्या जेवणामध्ये फळभाज्या, भाज्या, फ्रूट्स याचे इन्क्लूड करायचं आहे। रात्री किंवा अंधारात मोबाईल किंवा कुठली स्क्रीनचा यूज करू नये, किंवा करायचं असेल तर प्रॉपर बसून आणि लाईटमध्ये अंधारात किंवा झोपून करायचं नाही। त्याच्यामुळे नंबर लवकर आणि जास्त प्रमाणात वाढला जातो आणि डोळ्यांना पण इजा जाणवते। असं आहे की आता जसं आपली डेव्हलपमेंट ओव्हरऑल होती आहे, त्याच्यानुसार आपलं टेक्निकली यूज खूप जास्त आहे। त्यामुळे आपण टेक्नॉलॉजिकल यूज तर कमी करू शकत नाही, पण आपण डोळ्यांची काळजी घेण्यासाठी बाकीच्या गोष्टी करू शकतो। ज्याप्रमाणे पाणी व्यवस्थित जास्त प्रमाणात प्यायचं आहे, रोज किंवा 2.5 ते 3 लिटर, ज्याने डोळ्याचं मॉइश्चर मेंटेन राहणार, की जेणेकरून जे डोळ्यांना थकवा जाणवतो किंवा कोरडेपणा जाणवतो, जळजळ होते, ते त्रास होणार नाही। ओके, डाएटमध्ये फ्रूट इन्क्लूड करायचे आहेत, स्पेशली विटॅमिन सी असलेले, जसे संत्री, मोसंबी, आवळा, लिंबू, कोकम वगैरे, की त्याच्यामध्ये ते रिच इन अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ते डोळ्याच्या त्यासाठी चांगले आहेत आणि डोळ्याच्या नसेसाठी सुद्धा चांगले काम करतात। आपण डाएटमध्ये चेंजेस केले तर आपल्याला औषधांची इतकी गरज भासणार नाही। नमस्कार, मी योगेंद्र यशवंत भोईर, राहणार मोजे गावदेवी। मी इकडचा भाजपाचा कल्याण जिल्हा सचिव आहे युवा मोर्चाचा। आज जागतिक महिला दिवस व माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी इकडे रक्तदान शिबिर व मोफत डोळे तपासणीची कार्यक्रम राबवला आहे। कसं आहे, आज महिला दिवस आहे, जागतिक महिला दिवस। महिला हे आपले सगळे घरातले कामं बिचारे पूर्ण दिवस घराच्या कामामध्ये असतात, तर त्यांनाही त्यांच्या शरीराची वगैरे काळजी घेणं आवश्यक आहे। तर त्यासाठी आपण एक छोटासा कार्यक्रम आज आपण इथे ठेवला आहे। तर आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। सकाळपासून बरेच एक 40 ते 45 बॉटल्स आपण रक्तदान शिबिरामध्ये जमा केले। काही रेअर रेड डोनर्स पण आपल्याला मिळाले, रेअर डोनर्स। आणि आत्ता आपण इकडे डोळे तपासणीचा कार्यक्रम ठेवला आहे। तर आत्ता सुरुवात झाली आहे, आपला चांगला प्रतिसाद मिळतोय। बघूया आज किती पेशंट आपल्याला कॅटरॅक्ट वगैरे जे काही म्हणजे डोळ्यासंदर्भाची बिमारी आहे, तर ते किती आज आपल्याला असे मिळत आहे। आणि आपण हा जो कार्यक्रम डोळ्या तपासणीचा करतोय तो अथर्व आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून करतोय। म्हणजे जर कोणी पेशंट्स आपल्याला मिळतोय ज्याला डोळ्याची बिमारी आहे, तर त्यांना आपण मोफत, आता जे टेस्ट आहेत ते मोफत आहेत, पण काही ऑपरेशन्स किंवा चष्मा जे काही लागेल त्यांना आपण त्यांना कमी दरात काही डिस्काउंट करून आपण त्यांना सवलत देण्याचा प्रयत्न करूया। डोंबिवली से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। आप बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ, हर खबर आपके साथ, आपके हाथ।